तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. म्हटलं आज संध्याकाळचंच रुटीन शेअर करूया. तर फ्रीज उघडलेला आहे आणि सर्दी पण खूप झालेली आहे मला. आवाज त्याने पण बदलून गेलेला आहे आणि म्हटलं चला चहा करूया. थंडी इतकी आहे की काय सांगू, खूपच थंडी आहे बघा. आणि थंडीमुळे तर काहीच उमजत नाही आहे. खूपच थंडी सुरू झालेली आहे आपल्याकडे. डिसेंबर संपलं तर मला वाटलं थोडी कमी होईल, पण आता जानेवारीमध्ये जास्तच थंडी वाटत आहे. तर मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि मस्त आता छान असा कडक चहा करते. अगोदर सकाळ आणि संध्याकाळ हा 2 टाईम जर चहा नाही घेतला ना तर डोकंच काम नाही करत. मी तर 2 वेळेसच घेत राहते आणि स्वेटर तर अंगातच आहे सकाळपासून, त्यामुळे काहीच काम नाही उमजत. स्वेटर घालूनच काम करावं लागतं, की थंडी झाली आहे. आणि म्हटलं थोडंसं चहा घेऊन आणि बिस्किट पण खायचं आहे थोडे. पल्लवी म्हणे मम्मी बिस्किट घे. म्हटलं बिस्किट पण मोनॅकोचा आणि चहा चांगला खवळून उकळलेला आहे बघा. आणि सर्दीमुळे माझा आवाज पण मला वेगळाच येईल. आणि ती काही जास्त चहा घेत नसते, पण असं काही खायचं असलं का मगच मग ती थोडंसं चहा घेते. म्हणून बघा माझ्या कपात जास्त चहा आहे आणि तिचा बघा किती कमी आहे. ती घेतच नाही, फक्त खाण्यापुरतं चहा घेत असते. तर आता आम्ही दोघे मायलेकी बसून थोडंसं चहा घेणार आहोत आणि गाणे पण चालू आहे. टी व्ही बघता बघता म्हटलं चला थोडंसं संध्याकाळी दिवसभर बोर होतं, मग मी गाणे वगैरे लावले. आणि थोडंसं खूपच थंड वातावरण आहे. खाली फरशी पण खूपच थंडी लागते. तर टी व्ही बघता बघता आता आम्ही दोघीजणी चहा बिस्किटचा आनंद घेत आहोत. आणि मला बिस्किट म्हणजे मी गोड नाही आहे, खारे बिस्किट आहे मोनॅकोचे, खूप छान लागतात ते खायला. आणि बाहेर कोणीतरी आलं होतं तर त्यांना पाणी मागत होते, मी पाणी द्यायला गेले. चहा घेऊन झाला आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया. संध्याकाळची मसाल्याचा डब्बा घासून ठेवलेला होता, तर त्यामध्ये मसाले भरले. आणि हे बघा वांगे, तर मी आज अख्खे वांगे म्हणजे सवताले म्हणतात ते बनवणार आहे मसाल्याचे छान. तर त्यांना छान कापून घेते. पाण्यामध्ये मीठ टाकलं मी, कारण की आपण असे चिरून घेतले ना आणि पाण्यात टाकले की ते आतून काळे पडत नाही. तर खूप कवळे आणि खूप कवळे लस आहे, अजिबात मध्ये केलेले नाही आहे. सगळे 4 भाग करून मी त्यांना कापून बघितलेले आहे. आणि त्यासाठी मसाला बघा, खोबरं, धने, शेंगदाणे, थोडेसे डाळे आणि हे खडे मसाले आहे. आणि कोथिंबीर, लसूण, 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि तीळ, खसखस असं पूर्ण मी गरम मसाला घेतलेला आहे. आणि कांदा पण एक मोठा चिरून सगळं मी त्याला छान असं लाल करून घेतलं. खमंग अशा प्रकारे आपला मसाला भाजून घ्यायचा आहे. मी अशीच म्हणजे भरून नाही करणार आहे वांग्याची भाजी. वांगी फक्त चिरून ठेवून दिलेली आहे. आणि आता मसाला पण माझा भाजून झालेला आहे. आणि कढईमध्ये दुसरं तेल गरम करायला ठेवलं आणि आपल्याला फक्त हे असे तेलामध्ये तेल, मीठ आणि जिऱ्याची फोडणी देऊन आपल्याला वांगे मस्तपणे असे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ठसका पण येतोय. असं मीठ घालून आपल्याला मस्त छान असे वांगे तेलात आणि मिठातच तळून घ्यायचे आहे. इतके कवळे आहे ते की काय सांगू, लगेच ते असे मऊ होऊन जातात गाळ. आणि मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यात पण मीठ होतं. आणि आपल्याला असं तेलात आणि मिठात त्यांना मस्त वाफवून घ्यायचे आहे बघा. असे वाफवून घेतले ना तर खूपच मस्त होतात ते. आणि वाफवून पण झालेले आहे बघा. आणि एकदम मऊ आणि गाळ झालेले आहे. आणि तेल बघा जसं तसंच तेल आहे त्यामध्ये, अजिबात जास्त तेल त्याला जळालेलं नाही आहे. तेलातच. आणि इतके असे जर खाल्ले ना भाकरीसोबत तर एकच नंबर लागतात नुसती मिठामध्ये. तर थोडंसं अजून मी ते चमचाभर तेल टाकते त्यामध्ये. आणि
बघा किती मस्त कवळे असे गाळ झालेले आहे. त्यासाठी फक्त आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये लाल तिखट आणि धने पावडर आणि गरम मसाला आहे थोडा अजून, आणि हळदी आणि किचन किंग मसाला, असे मी 3 मसाले एकत्र करून छान तळून घेतलेला आहे. कमी आचेवरच मी तळत आहे त्याला, नाही तर हे सगळे मसाले जळून जातील. आणि हे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना, ते पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत, कमी आचेवरच एकदम मस्त एकजीव करून घ्यायचा. अशा प्रकारे आपली ही छान अशी मस्त वांग्याची भाजी तयार होत आहे बघा. तुम्हाला सांगू, मी मसाला जास्त भरत नाही. मसाला भरला ना वांग्यामध्ये पण की ते सगळं असं बाहेर पडतं. आणि बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे. आणि मस्त मसाला आता शिजून झालेला आहे. मसाल्यामध्ये पण थोडंसंच मी चवीपुरतं मीठ टाकते. आणि मसाला मस्त शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये सगळे वांगे सोडून देऊया. आणि मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला मस्त पूर्ण वांगे. असे खूप छान लागतात बघा. पण असेच नाही करणार आहे मी, थोड्या वेळ मस्त मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे. कारण की आतपर्यंत त्याच्यामध्ये मसाला लागेल, कारण की आपण मसाला भरलेला नाही म्हणून. आणि थोड्या वेळ आपल्याला असं हलवून आणि शिजून घ्यायचं आहे. आणि नंतर मी थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये, जास्त पाण्याचा मी वापर करणार नाही आहे. आता झाकून ठेवून देते. आणि आता मी पीठ मळायला घेते. पीठ मळून घेते आता. पोळ्या करायच्या. असं आपलं आज फक्त वांग्याची भाजी आणि पोळ्यांचंच बेत आहे. सकाळच्या वेळी जास्त भाजी होत असते. रात्री कसं एक भाजी झाली की झालं. सकाळी डब्याला वेगळी सुकी भाजी, परत नंतर पतली भाजी, असं काही पण होत राहतं. सकाळी 2-2 भाज्या लागतात. त्यासाठी रात्रीचं स्वयंपाक पटकन होऊन जातं. तर आता मी अशा प्रकारे पटापट आता पोळ्या लाटून घेते. आणि झाला मग आपला स्वयंपाक रेडी. तर अशा प्रकारे मी आज मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे. आणि पोळ्या पण पटापट लाटून घेते. मला जास्त करून अशा मसाल्यांच्या भाजीसोबत ना मला भाकरीच आवडतात. पण 2-2 टाईम नाही खावं वाटत. पण मसाल्याची भाजी असली की बाजरीची भाकर छान लागते. आणि आमच्या घरच्यांना पण, माझ्या मिस्टरांना पण जास्त करून भाकरीच आवडतात. आणि पण म्हटलं रोज रोज नको, मुलं नाही खात, म्हणून म्हटलं पोळ्याच बनवून घेते. तर अशा प्रकारे आता पोळ्या पण माझ्या झालेल्या आहे तयार. आणि मग आता मस्त खालीवर पोळी मस्त भाजून झालेली आहे बघा. मी जास्त तिला फुगू नाही दिली. खालीवर तेल लावून भाजून घेते मस्त. आणि अशी करून मी जास्त पोळ्या डब्यामध्ये ठेवत नाही, त्याला घाम फुटतो म्हणून. तर आता 2 पापड पण भाजून घेतलेले आहे. ताट तयार करून घेते जेवण्यासाठी. तर आजची अशी ही माझी संध्याकाळचा रुटीन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर रेसिपी पण आवडली असेल वांग्याची, तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासोबत भेटूया